स्वार्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुर्भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका. ओम श्री परमात्मने नमः. अथ श्रीमद्भगवत गीता अथ द्वितीयोऽध्यायः. अध्याय दुसरा सांख्य योग. आता श्रीकृष्ण आणि अर्जुन कुरुक्षेत्रावर सैन्याच्या बरोबर मध्ये उभे आहेत. अर्जुनाने विरुद्ध पक्षातील सैन्य बघितले. त्यात गुरुबंधू आप्तमित्र स्वकीय आहेत हे पाहून त्याचे मन व्याकुळ झाले. त्याने कृष्णाला सांगितले, माझे हे युद्ध मी युद्ध करणार नाही. म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करायला सुरुवात केली. त्याचे रसाळ आणि सोप्या भाषेत व विस्तृत असे वर्णन आता श्रीकृष्ण करत आहेत. ओवी 1. मग संजय म्हणो राया ते ऐके तू पार्थू येथे शोकाकुलरुदना ते करी तू वसे. मग अर्थ मग संजय राजा धृतराष्ट्राला म्हणला, ऐक, तू शोकाने व्याप्त झालेला अर्जुन यावेळी रडू लागला. ते कुळ देखो आणि समस्त स्नेह उपनले अद्भुत तेणे द्रवले असे चित्त कवणे परी. अर्थ तो सर्व आप्त समुदाय पाहून त्याला विलक्षण मोह उत्पन्न झाला. त्या योगाने त्याचे चित्त द्रवले. कसे म्हणाल? जैसे लवण जळे झळंबले ना तरी अभ्रवाते हाले तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे. अर्थ ज्याप्रमाणे मीठ पाण्यात विरघळते किंवा वाऱ्याने मेघ हलतात त्याप्रमाणे त्याचे खंबीर हृदय खरे परंतु त्यावेळी द्रवले. म्हणून कृपा आकळीला दिसत असे अति कोमाईला जैसा कर्दमी रूपला राजहंस. म्हणून मोहाधीन झालेला तो अर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे अगदी कोमेजून गेलेला दिसला. तया परी तो पांडुकुमारू महामोहे अतिजर्जरू देखो निश्री शारंग धरू काय बोले. अर्थ पांडूचा पुत्र अर्जुन याप्रमाणे महामोहाने जर्जर झालेला पाहून श्रीकृष्ण काय बोलला ते ऐका. आता श्रीकृष्ण काय बोलला ते ऐका. म्हणे अर्जुना आदी पाही हे उचित काय ये ठाई तू कवण ये काही करिता आम्हासी. अर्थ तो म्हणाला, अर्जुना, या ठिकाणी हे करणे योग्य आहे काय? तू कोण आहेस आणि हे काय करत आहेस याचा अगोदर विचार कर. तुझं सांगे काय दाहले कवण उणे आले करिता काय ठेले खेरू काहीसा. अर्थ सांग, तुला काय झाले आहे, काय कमी पडले, काय करायचे चुकले, हा खेद कशा करता? तू अनुचिता चित्तने धीरू काही न सांडीसी
तुझे निनामे अपयशी दिशा लंघिजे. अर्थ, तू अयोग्य गोष्टींकडे लक्ष देत नाहीस, तू अयोग्य गोष्टींकडे लक्ष देत नाहीस व कधीही धीर सोडित नाही. तुझे नाव ऐकल्याबरोबर अपयशाने देशोधडीस पळून जावे. तू शूर वृत्तीचा ठावो, क्षत्रिया माझी रावो, तुझ्या लाठेपणाचा आवो तिही लोकी. अर्थ, तू शूर वृत्तीचे ठिकाण आहेस, क्षत्रियांचा राजा आहेस. तुझ्या पराक्रमाचा दबदबा तिन्ही लोकात आहे. तुवा संग्रामी हरू जिंकिला, निवात कवचांचा ठाव फेडिला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. तू युद्धात शंकराला जिंकलेस, निवात कवचांचा मागमूस नाहीसा केलास, तू गंधर्वांवरही पराक्रम गाजवलास. पाहता तुझे निपाडे, दिसे त्रैलोक्य ही थोकडे, ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे. तुझ्या मानाने पाहिले असता हे त्रैलोक्य ही लहानच तुच्छ असे वाटते. पार्था, तुझा असा पराक्रम चांगला आहे. तू तो कियाजी येथे सांडून या वीर वृत्ती ते, अधोमुख रुदना ते करी तू आहासी. अर्थ, पण तोच तू यावेळी आपला वीरपणा टाकून खाली मान घालून रडत आहेस. विचारी तू अर्जुन, किंकारुण्ये किजशी दीनू, सांगपा अंधकारे भानू ग्रासिला आथी. अर्थ, विचार कर, तू प्रत्यक्ष अर्जुन आणि करुणेने तुला दीन करून सोडावे. सांग बरे, अंधकार सूर्याला कधी ग्रासेल काय? ना तरी पावनो मेघासी हे, की अमृतासी मरण आहे. पाहे पा इंधनाची गिळो निजाये पावकाते. अर्थ, अथवा वारा कधी मेघाला घाबरेल काय, किंवा अमृताला मरण आहे का? अरे विचार कर, लाकूडच अग्नीला गिळून टाकेल काय? की लवणेची जळविरे, संसर्गे काळकूट मरे, सांगपा महाफणी दुर्धरे काही. अर्थ, किंवा मिठाने पाणी विरघळेल काय, दुसऱ्याच्या संसर्गाने काळकूट मरेल काय? सांग बरे, किंवा बेडूक महासर्पाला गिळेल काय? सिंहासी झोंबे कोला, ऐसा आपडू अथी कैजा हला, परित्वा तो साच केला येथी आजी येथ. अर्थ, कोल्हा सिंहाबरोबर झोंबी करेल काय, असे अघटित कधी घडले आहे का? अरे, अघटित प्रकार आज तू येथे करून दाखवलास. म्हणून अजूनही अर्जुना, जणे चित्त देसी या हीना, वेगी धीर करून या मना सावध होऊ. अर्थ, म्हणून अर्जुना, अजून तरी तू या अनुचित गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. तू लवकर आपल्या मनाला खंबीर करून सावध हो. सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्य बाण, संग्रामी हे कवण कारुण्य तुझे. अर्थ, हा मूर्खपणा सोडून दे, उठ, धनुष्य बाण पुन्हा हाती घे. युद्धाच्या ऐनवेळी ही करुणा काय कामाची, अशा भलत्या वेळी तिचे काय प्रयोजन? हा गा तू जाणता, तरी ना विचारिसी का आता, सांगे झुंजा वेळे सदयता उचित काही. अरे, तू चांगला जाणता आहेस, तर मग आता विचार करून का पाहत नाहीस? युद्धाच्या वेळी कारुण्य उचित आहे काय, सांग बरे. हे आसत्ये कीर्तीसी नाशू, आणि पारत्रिकासी अपभ्रंशू, म्हणे जगन्निवासू अर्जुना ते. अर्थ, श्रीकृष्ण पुढे अर्जुनाला म्हणाल्या, यावेळी तुझी ही दया असलेल्या कीर्तीचा नाश करणारी आहे, परलोकाला मुकवणारी आहे. म्हणून शोक न करी तू पुरता धीरू धरी, हे शोचता अव्हेरी पंडू कुमारा. अर्थ, म्हणून तू शोक करू नकोस, पुरता धीर धर. अर्जुना, हा खेद टाकून दे. तुझं नव्हे हे उचित, येणे असेल जोडले बहुत, तू अजूनही वरिहित विचारी पा. अर्थ, तुला हे योग्य नाही. आजपर्यंत जे काय पुष्कळ तू यश जोडले आहे, त्याचा त्यामुळे नाश होईल. तू अजून तरी आपल्या हिताचा विचार कर. येणे संग्रामाचे अवसरे, एथ कृपाळूपणे नुपकरे, हे आताची काय सोय रे, जाहेले तुझ. अर्थ, लढाईच्या ऐन प्रसंगी कृपाळूपणा कामाचा नाही, हे तुझे आत्ताच का सोयरे झाले आहेत?
तू आधीची काय नेणसी, की जे गोत्र नोळखिसी, वायांची काय करिसी अतिशो आता. अर्थ, हे तू पूर्वी जाणत नव्हतास का? आणि या भाऊबंदांची तुला ओळख नव्हती का? आताच त्यांच्याबद्दल हा विनाकारण फाजील कळवळा का? आजची हे झुंज, काय जन्मा नवल तुझ, हे परस्परे तुम्हा व्याज सदांची आथी. अर्थ, आजचे हे युद्ध तुला जन्मात नवीन आहे का? तुम्हा एकमेकांना लढावयास निमित्त हे नेहमीचेच आहे. तरी आता काय जाहले, काय स्नेह उपनले, हे नेणिजे परी पुढे केले अर्जुना तुवा. अर्थ, मग आताच काय झाले? ही ममता कोठून उत्पन्न झाली हे मला काही कळत नाही. पण अर्जुना, तू हे वाईट केलेस. मोह धरिलिया ऐसे होईल, जे असती प्रतिष्ठा जाईल, आणि परलोकही अंतरेल ऐहिकेंसी. अर्थ, ही ममता धरल्यास असे होईल की असलेली प्रतिष्ठा जाईल आणि तू इहलोकास व परलोकास ही अंतरशील. हृदयाचे ढिलेपण एथ निकयासी नव्हे कारण, हे संग्रामी पतन जाण क्षत्रियांची. अर्थ, यावेळी अंतःकरणाचा ढिलेपणा हा काही चांगले होण्याला कारण होणार नाही. लढाईत ढिलेपणा ठेवल्याने क्षत्रियांना अधोगती येते हे लक्षात घे. ऐसेन तू कृपावंतू, नाना परी असे शिकवितू, हे ऐकोनी पंडू सुतू काय बोले. अर्थ, याप्रमाणे त्या कृपाळू श्रीकृष्णाने अनेक प्रकारांनी अर्जुनाला बोध केला. तो बोध ऐकून अर्जुन काय म्हणाला? देवा देवा हे तुलेवरी, बोलावे न लगे अवधारी, आधी तूची विचारी संग्रामुहा. अर्थ, देवा, इतके बोलण्याचे कारण नाही. आधी तू चित्तात विचार कर की हे युद्ध आहे का? हे झुंद नवे प्रमादू, येथ प्रवर्तिल्या दिसतसे बाधू, हा उघड लिंग भेदू ओढविला आम्हा. अर्थ, हे युद्ध नाही, ही मोठी चूक आहे. ही करण्यात मला दोष दिसत आहे. हे उघड उघड थोरांच्या उच्छेदाचे कृत्य आमच्यावर येऊन पडले आहे. देखे माता पितरे अर्चितती, सर्वस्वे तोषु पावजीवती पावजीती, तिये पाठी केवी वधी जाती आपुल्या हाती. पहा, आईबापांची सेवा करावी, सर्व प्रकारे त्यास तोष व्हावे व पुढे आपल्याच हातांनी त्यांचा वध कसा करावा. देवा संतरुंद नमस्कारिजे, का घडे तरी पूजिजे, हे वाचून केवी निंदिजे स्वयवाचा. देवा अर्थ, देवा, संत समुदायाला वंदन करावे अथवा घडले तर त्यांचे पूजन करावे, पण हे टाकून आपणच वाचेने त्यांची निंदा कशी करावी. तैसे गोत्र गुरु आमुचे, हे पूजनीय आम्हा नियमाचे, मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्ततसे. अर्थ, त्याप्रमाणे आमचे भाऊबंद व गुरु आम्हाला अवश्य पूज्य आहेत. भीष्म द्रोण यांचा तर मी किती ऋणी आहे. या दया लागी मनविरू, आम्ही स्वप्नीही न शको धरू, तया प्रत्यक्ष केवी करू धातू देवा. अर्थ, ज्यांच्या विषयी मनाने वाकडेपणा आम्हाला स्वप्नातही धरता यावयाचा नाही, त्यांचा देवा मी घात प्रत्यक्ष कसा करावा बरे. वरी जळो हे जियाले, एथ अवघे यांची हेची काय जाहले, जे यांच्या वधी अभ्यासिले मिरविजे आम्ही. त्यापेक्षा आग लागू या जिण्याला. सगळ्यांनाच आज असे काय झाले आहे? जो आम्ही शस्त्रविद्येचा अभ्यास केला त्याची प्रतिष्ठा यांचा वध करून मिळवायची आहे का? मी पार्थो द्रोणाचा केला, ऐसे धनुर्वेदू मज दिधला, तेणे उपकारे काय उभार आभारईला वधी तयाते. मी पार्थ द्रोणांनी तयार केलेला त्यांचा शिष्य आहे. त्यांनीच मला धनुर्विद्या दिली. त्या उपकारांनी बद्ध होऊन मी त्यांचा वध करावा काय? जेथीची या कृपा लाहिजे वरू, तेथेची मने व्यभिचारू, तरी काय भस्म सुरू अर्जुन म्हणे. अर्थ, अर्जुन म्हणाला, ज्यांच्या कृपेने वराची प्राप्ती करून घ्यावी त्यांच्यावरच मनाने उलटावे, तर मी काय भस्मासूर आहे?
देवा समुद्र गंभीर ऐके जे, वरी तोही आहात देखिजे, परीक्षोभू मणी नेणिजे द्रोणाचिया. अर्थ, देवा समुद्र गंभीर आहे असे ऐकतो, तथापि तोही तसा वरवरच आहे असे दिसते. परंतु द्रोणाचार्य त्यांच्या मनाला क्षोभ कसा तो ठाऊकच नाही. हे अपार जे गगन, वरी तया होईल मान, परी आघात भले गहन हृदय त्यांचे. हे आकाश अमर्याद आहे खरे, पण कदाचित त्याचे मोजमापही होईल. पण ज्यांचे हृदय अत्यंत गहन व आघात आहे त्यांचा ठाव लागणार नाही. वरी अमृतही विटे, की काळवशे वज्रही फुटे, परी मनोधर्मून लोटे विकर विलाही. एक वेळ अमृतही विटेल आणि कालवशात वज्रही भंगेल, पण त्यांच्या मनात विकार उत्पन्न होण्याचा कसाही प्रयत्न केला तरी त्यांचे मन धर्म सोडणार नाही. स्नेहा लागी माये, म्हणी पेते किरू होये, परी कृपा ते मूर्त आहे द्रोणी ये. अर्थ, ममता आईनेच करावी असे म्हणतात हे खरे, परंतु द्रोणाचार्यांच्या ठिकाणी ममता मूर्तिमंत आहे. हा कारुण्याची आधी, सकल गुणांचा निधी, विद्या सिंधू नरविधी अर्जुन म्हणे. अर्थ, अर्जुन म्हणाला, हे दयेचे माहेरघर आहे, सर्व गुणांचे भांडार, विद्येचा अनंत सागर आहे. हा येणे माने महंतू, वरी आम्हा लागी कृपावंतू, आता सांग पा एथ घातू चिंतू येईल. अर्थ, इतके हे मोठे आहेत, शिवाय आमच्यावर त्यांची विशेष कृपा आहे. अशा स्थितीत त्यांच्या घाताची कल्पना आमच्या मनात तरी येईल का, सांग बरे. ऐसे हे रणी वधावे, मग आपण राज्य सुख भोगावे, ते मनान नये आघावे जीवितेंसी. अर्थ, अशा त्यांना समरांगणी मारावे आणि आपण राज्य सुखाचा उपभोग घ्यावा, ही गोष्ट अंतःकरणापासून मनात येत नाही. हे येणे माने दुर्धर, जे यानी होनी भोग भोग सदर, ते असतू एथवर भिक्षा मागता भली. द्रोणाचार्यासारख्यांना मारावे तेव्हा आपण राज्यसुख भोगावे, अशा प्रकारे राज्यसुख भोगणे हे दुर्घट आहे. आता राज्यसुख भोगणेच काय, पण याहूनही अधिक श्रेष्ठ इंद्रपदाधिक भोग मिळाले तरी आम्हाला हे द्रोणाचार्यांसारख्यांची हत्या करून नकोत, त्यापेक्षा भिक्षा मागितलेली चांगली. ना तरी देश त्यागे जाईजे, का गिरी कंदर सेविजे, परिशस्त्र आतान धरिजे यांवरी. अर्थ, अथवा देश त्याग करून जावे आणि गिरीकंदराचा आश्रय घ्यावा, पण त्यांच्यावर शस्त्र धरू नये. देवा नवनिशती शरी, वावरोनी त्यांच्या जिव्हारी, भोग गिंसावे रुधरी बुडाले जे. अर्थ, देवा नवीन धार लावलेल्या बाणांनी त्यांच्या मर्मस्थानावर प्रहार करून त्यांच्या रक्ताने माखलेले ते भोग भोगायचे. ते काढो निकाय गीचती, लिप्त केवी सेवी जती, मज नये हे उपपत्ती याची लागे. अर्थ, ते मिळवून तरी काय करायचे आहेत, रक्ताने भरलेल्या भोगांचे सेवन तरी कसे करायचे, याकरता मला हा तुमचा युक्तिवाद पसंत नाही. येथे ऐसे अर्जुनतीये अवसरी, म्हणे श्री कृष्णावधारी, परिते मना नयेची मुरारी ऐकोनिया. अर्थ, त्यावेळी कृष्णा ऐक असे अर्जुन म्हणाला, परंतु हे ऐकूनही कृष्णाच्या मनाला रुचले नाही. हे जाणून पार्थू बिहाला, मग पुनरपी बोलो लागला, म्हणे देवा का चित्त या बोला देती चिना. अर्थ, हे जाणून अर्जुन घ्याला, मग पुन्हा बोलू लागला. तो म्हणाला, देव या बोलण्याकडे कावर लक्ष देत नाहीस. काही 51 झाल्या, पुढे वाचू का? हॅलो. हा, नाही ठीक आहे, थांबलात तरी चालेल. ठीक आहे, हो चालेल. लवकर झालं का?
हा, त्याचं कारण मध्ये जे श्लोक आहेत ना गीतेचे ते घ्यायचे हा, राहिले. गीतेचे हो, मी त्या ऍप प्रमाणे म्हटलं ना, गीतेचे श्लोक नाही आहेत त्यात. हा, ऍप मध्ये नाहीयेत पण हा तशी. नाही मग ताईंनी हा, बरं. त्याच्यामुळे लवकर ज्ञानेश्वरी आलं. नाही का आपल्याकडे? ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी. आहे. हा, हा, त्याच्यामध्ये तो कुठल्या ओवीनंतर श्लोक येतो ना, ते हा, असतं बघा. मग तिथं आपला हा. श्लोक वाचायचा आणि त्याचा श्लोकार्थ वाचायचा असं. अच्छा. हा, असं करता येण्यासारखं आहे. ठीक आहे, पण जसं जमेल तसं एवढं काही. बर. आता आजचे जे 5 श्लोक आहेत ना, 5 श्लोक झालेत आपले दुसऱ्या अध्यायातले. त्या 5ही श्लोकांचा अर्थ पाहिजे तर मला सांगता येईल, मी तो सांगतो म्हणजे मग हो, चालेल ना. आपल्या हा, वेळेत. हा. वेळ आहे. वेळ आहे हा. आज. हा. नंतर मग तुम्ही पसायदान म्हणा. हो, पसायदान म्हणते. एक मी हा. गुरूंचं भजन पण म्हणेल आणि पसायदान पण म्हणेल. हा, नंतर मी आधी हे 5ही श्लोकांचा अर्थ सांगतो आणि मग चालेल. तुम्ही हो, पसायदान हे म्हणा भजन. हो, हो, हो. श्रीमद्भगवद्गीता अथ द्वितीयोऽध्यायः। संजय उवाच तन्तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः। श्लोकार्थ. संजय म्हणाले, अशा रीतीने करुणेने व्याप्त, ज्याचे डोळे आसवांनी भरलेले व व्याकुळ दिसत आहे, अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले. श्री भगवानुवाच कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्यमकीर्तिकरमर्जुन। श्लोकार्थ. श्री भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला? कारण हा थोरांनी न आचरलेला, स्वर्ग मिळवून न देणारा आणि कीर्तिकारकही नाही. क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप। श्लोकार्थ. म्हणून हे पार्था, अर्थात पृथापुत्र अर्जुना, षंढपणा पत्करू नकोस. हा तुला शोभत नाही. हे परंतपा, अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा. अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणै च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन। अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, युद्धात मी भीष्म पितामहांच्या आणि द्रोणाचार्यांच्या विरुद्ध बाणांनी कसा लढू? कारण हे अरिसूदना, ते दोघेही मला पूज्य आहेत. गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्। श्लोकार्थ. म्हणून या महानुभाव गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणे ही कल्याणकारक समजतो. कारण गुरुजनांना मारूनही या लोकात रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोगच ना भोगावयाचे. ह्या श्लोकापर्यंत आज आपण माऊलींच्या ओव्यांचं आणि त्याच्या अर्थांचं वाचन स्वातीताईंकडून ऐकलं आहोत. स्वातीताई, आपण आता पसायदान आणि भजन घ्यायला हरकत नाही. हो, पसायदान म्हणते. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे जे कळांची व्यंकटी सांडो
तया सत्कर्मी रती वाढो, भूतान परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू या भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवो निती लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टा विजये हो आओजी. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, सुखिया झाला. ज्ञानेश्वर माऊलीची जय. अजून 5 मिनिट आहेत. म्हणू का एक भजन? हॅलो, भजन काहीतरी म्हणणार होता ना? भजन हा म्हणते. येतील गुरुराजे पाहण्यासी, निर्मळ मंदिर माझे, येतील गुरुराजे, पुष्पे वाहिन मी भावांची, घालीन माळ जीवांची, गुरुच्या हृदयासी, प्रेमाची उटी लावीन गंधाची, येतील गुरुराजे पाहण्यासी, निर्मळ मंदिर माझे, येतील गुरुराजे. नंदादीप जळे भक्तीचा, तारण तुटलो त्याचा, लागे ओलावा ज्ञानाचा, पाझर वैराग्याचा, येतील गुरुराजे पाहण्यासी, निर्मळ मंदिर माझे, येतील गुरुराजे. मानस मंदिर हे सुंदरसे, दारी गोधन सुरसे, दया क्षमा शांती अति सुरसे, मोहित होते सुरसे, येतील गुरुराजे पाहण्यासी, निर्मळ मंदिर माझे, येतील गुरुराजे. सिंहासनी रमती हृदयाच्या, द्वादश कमळ दलांच्या, वाजती चौघडिया श्रद्धेचा, सोहम ध्वनी नादाचा, येतील गुरुराजे पाहण्यासी, निर्मळ मंदिर माझे, येतील गुरुराजे. तुकड्या दास म्हणे निसंगी, मन हे निर्भय रंगी, गुरुच्या दरबारी, सप्तरंगी ब्रह्मानंद अभंगी, येतील गुरुराजे पाहण्यासी, निर्मळ मंदिर माझे, येतील गुरुराजे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
दादा हो, छान झालं ते. वेळेत अजून होतं का थोडासा नाही म्हणून पेस घाई. थोडा स्लो ठेवायला पाहिजे. हा, हो ना. आपण एक काम हा. करायचं का दादा, हा, अजून वेळेत होतं का नाही 10 म्हणून मिनिट मला आहेत घाई असते. आपल्याकडे. अं, हो आहे ना. हा, तर 10 ह्याच मिनिटं अजून ओव्यांचा परत एकदा अर्थ वाचायचा. कुठल्या हो ह्या ओव्यांचा का? हा, फक्त अर्थ वाचायचा, म्हणजे 10 अर्थ मिनिटामध्ये. बर वाचू का ताई? हा, वाचा, हरकत नाही ते. हा चालेल. दादा वाचतील पण मी वाचून बघते आता. सावकाश वाचते आता. हा, मला ते वेळेत होतं का नाही म्हणून फार घाई असते. नाही हरकत नाही ते, वाचा परत अर्थ, हा, म्हणजे मग पूर्ण वाचते. व्यवस्थित समजेल. हा, हा. मग दुसरा अध्याय सांख्ययोग. अर्थ संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला, ऐक, तो शोकाने व्याप्त झालेला अर्जुन त्यावेळी रडू लागला. तो सर्व आप्त समुदाय बघून त्याला विलक्षण मोह उत्पन्न झाला. त्या योगाने त्याचे चित्त द्रवले. कसे म्हणाल तर त्याचे चित्त कसे द्रवले त्याचं वर्णन आता इथे केले आहे. ज्याप्रमाणे पाण्यात मीठ विरघळते किंवा वाऱ्याने मेघ हलतात, त्याप्रमाणे खंबीर हृदय खरे, परंतु त्यावेळी ते द्रवले. म्हणून मोहाधीन झालेला तो अर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे अगदी कोमेजून गेला. अशी अर्जुनाची अवस्था झाली. पांडूचा पुत्र अर्जुन त्याप्रमाणे मोहमायाने जर्जर झालेला पाहून श्रीकृष्ण काय बोलला ते ऐका. तो म्हणाला, अर्जुना, या ठिकाणी हे करणे योग्य आहे काय? तू कोण आहेस आणि हे काय करत आहे याचा आधी विचार कर. सांग, तुला काय झाले तरी? काय कमी पडले? काय करायचे चुकले? हा खेद कशासाठी करतो आहेस? तू अयोग्य गोष्टींकडे लक्ष देत नाहीस व कधीही धीर सोडत नाहीस, असा तुझा स्वभाव आहे. तुझे नाव ऐकल्याबरोबर अपयशाने देशोधडीस पळून जावे. तू शूरवृत्तीचे ठिकाण आहेस, क्षत्रियांचा राजा आहेस. तुझ्या पराक्रमाचा दबदबा तिन्ही लोकात आहे. या शब्दात तू युद्धात शंकराला जिंकलेस, निवात कवचांचा मागमूस नाहीसा केला. तू गंधर्वांवरही पराक्रम गाजवलास. तुझ्या मानाने पाहिले असता हे त्रैलोक्य ही लहानच, तुच्छ आहे असे वाटते. पार्था, तुझा असा पराक्रम आहे, पण योग्य तो यावेळी हा वीरपणा टाकून खाली मान घालून रडत आहेस. विचार कर, तू प्रत्यक्ष अर्जुन आणि करुणेने तुला दीन करून सोडावे. सांग बरे, अंधकार सूर्याला कधी ग्रासेल काय, अथवा वारा कधी मेघाला घाबरेल काय, किंवा अमृताला मरण आहे का, असे विचार कर. लाकूडच अग्नीला गिळेल काय? अशा तऱ्हेतऱ्हेच्या ज्ञानेश्वरांनी खूप उपमा दिलेल्या आहेत इथे. किंवा मिठाने पाणी विरघळेल काय, दुसऱ्याच्या संसर्गाने काळकूट मरेल काय, सांग बरे. किंवा बेडूक महासर्पाला गिळेल काय, ओला सिंहाबरोबर झोंबी करेल काय, असे अघटित कधी घडले आहे का? असे तो अघटित प्रकार आज तू इथे करून दाखवलास. म्हणून अर्जुना, अजून तरी तू अनुचित गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. तू लवकर आपल्या मनाला खंबीर करून सावध कर. हा मूर्खपणा सोडून दे. उठ, धनुष्यबाण पुन्हा हाती घे. युद्धाच्या वेळी ऐनवेळी ही करुणा काय कामाची? अशा भलत्या वेळी तिचे काय प्रयोजन? अरे, तू चांगला जाणता आहेस तर आता विचार करून का पाहत नाहीस? युद्धाच्या वेळी कारुण्य उचित आहे का, सांग बरे. कृष्ण पुढे अर्जुनाला म्हणाला, यावेळी तुझी ही दया ही तुझ्या असलेल्या कीर्तीची नाश करणारी व परलोकाला मुकवणारी आहे. म्हणून तू शोक करू नकोस. पुरता धीर धर. अर्जुन, हा खेद टाकून दे. तुला हे योग्य नाही. आतापर्यंत जे काय पुष्कळ यश तू जोडले आहेस त्यामुळे त्याचा नाश होईल. तू अजून तरी आपल्या हिताचा विचार कर. ऐन लढाईच्या वेळी कृपाळूपणा काय कामाचा? हे तुझे आताच काय सोयरे झाले आहेत, हे पूर्वी पण जाणत नव्हतास का? या भाऊबंदांची तुला ओळख नव्हती का? आता त्यांच्याबद्दल हा विनाकारण फाजील कळवळा का?
आता हे युद्ध तुला जन्मात नवीन आहे का? तुम्हा एकमेकांना लढावयास निमित्त हे नेहमीचेच आहे. मग आता काय झाले? ही ममता कोठून उत्पन्न झाली हे मला काही कळत नाही. म्हणून अर्जुना, तू हे वाईट केलेस. ही ममता धरल्यास असे होईल की असलेली प्रतिष्ठाही जाईल. तू इहलोकास व परलोकास अंतरशील. यावेळी अंतःकरणाचा ढिलेपणा हा काही चांगले होण्याला कारण होणार नाही. लढाईत ढिलेपणा ठेवल्याने क्षत्रियांना अधोगती आहे हे लक्षात घे. याप्रमाणे कृपाळू श्रीकृष्णाने अनेक प्रकारांनी अर्जुनाला बोध केला. तो बोध ऐकून अर्जुन काय म्हणाला? देवा, इतके बोलण्याचे काही कारण नाही. आधी तूच चित्तात विचार कर की हे युद्ध आहे का? हे युद्ध नाही, ही मोठी चूक आहे. ही करण्यात मला दोष दिसत आहे. हे उघड उघड थोरांच्या उच्छेदांचे कृत्य आमच्यावर येऊन पडले आहे. पहा, आईबापांची सेवा करावी, सर्व प्रकारे त्यास तोषवावे व पुढे आपल्याच हातांनी त्यांचा वध कसा करावा? देवा, संत समुदायाला वंदन करावे अथवा घडले तर त्यांचे पूजन करावे, पण हे टाकून आपणच वाचेने त्यांची निंदा कशी करावी? त्याप्रमाणे आमचे भाऊबंद व गुरु आम्हाला अवश्य पूज्य आहेत. भीष्म, द्रोण यांचा तर मी किती ऋणी आहे. त्यांच्याविषयी मनाने कडवटपणा आम्हाला स्वप्नातही धरता यावयाचा नाही. त्यांचा देवा आता आम्ही घात प्रत्यक्ष कसा करावा बरे? यापेक्षा आग लागो या जिण्याला. सगळ्यांनाच आज असे काय झाले आहे? जो आम्ही शस्त्रविद्येचा अभ्यास केला त्याची प्रतिष्ठा त्यांचा वध करून मिरवायची आहे का? मी पार्थ द्रोणांनी तयार केलेला शिष्य आहे. मी पार्थो द्रोणाचा केला. त्यांनीच मला धनुर्विद्या दिली. त्या उपकारांनी बद्ध होऊन मी त्यांचा वध करावा काय? अर्जुन म्हणाला, ज्यांच्या कृपेने वराची प्राप्ती करून घ्यावी त्यांच्यावरच मनाने उलटावे तर मी काय भस्मासूर आहे? देवा, समुद्र गंभीर आहे असे आपण ऐकतो, तथापि तोही तसा वरवरच आहे असे दिसते. परंतु द्रोणाचार्यांच्या मनाला क्षोभ असा तो ठाऊकच नाही. हे आकाश अमर्याद आहे खरे, पण कदाचित त्याचे मोजमापही होईल. पण त्यांचे हृदय अत्यंत गहन व अगाध आहे याचा ठाव लागणार नाही. एक वेळ अमृतही विटेल आणि कालवशात वज्रही भंगेल, पण त्यांच्या मनात विकार उत्पन्न करण्याचा कसाही प्रयत्न केला तरी आपला धर्म सोडणार नाही. ममता आईनेच करावी असे म्हणतात हे खरे, परंतु द्रोणाचार्यांच्या ठिकाणी ममता तर मूर्तिमंत आहे. अर्जुन म्हणाला, हे दयेचे माहेरघर व सर्व गुणांचे भांडार